हॅलो नमस्कार, मी कीर्ती स्वागत करते तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये। आणि आज आम्ही चाललो होतो दिंडोरी आणि नवशाच्या गणपतीला। कर हा व्हिडिओ होता दिवाळी आधीचा आणि काही कारणामुळे मी कोणतेच व्हिडिओ एडिट नाही करू शकली, म्हणून हे लेट पोस्ट होत आहेत। देवीची साडी घेतली आणि त्याच्यानंतर आम्ही इथे आलो होतो माझ्या फेवरेट पेस्ट्रीच्या दुकानामध्ये, जिथे लिप पेस्ट्री मला खूप आवडते, पण आता ती मला नंतर नाही भेटणार। आणि आम्ही जसं निघालो एकदमच वादळ सुटल्यासारखं झालं होतं आणि बाहेर पाणी सुरू झालं। ही फर्स्ट टाइम ट्राय केलेली आईस्क्रीम पेस्ट्री जी बदामवाली होती, ही दक्षसाठी घेतली होती आणि तो एकदम आवडीने खात होता। बाहेर बघा मार्केटमध्ये इतकं पाणी सुरू होतं आणि आम्ही निघताना गावामध्ये बिलकुलच पाणी नव्हतं। त्याच्यानंतर आम्ही निघालो देवीच्या दर्शनाला। आमचा रोज म्हणता एक दिवस वाढतच चालला होता, पण आज आम्हाला सगळ्या देवाचे दर्शन करूनच घ्यायचे होते। हे आहे पंचवट गणेश मंदिर, जिथे आम्ही नेहमी यायचो आणि हे आमच्या घरापासून खूप जवळ आहे। इकडे आम्ही जिथे राहतो तिकडे मार्केटमध्ये तो पहिले देवाचं दर्शन करून घेतलं, देवीची ओटी भरून घेतली आणि महादेवाच्या मंदिरात तुम्ही जाऊच नाही शकत, कारण की खूप भरपूर पाऊस आला ना तर तो वर्षभर पण मंदिराच्या आतमध्ये पाणी शिरते आहे, त्याच्यामुळे खाली आपण जाऊ शकत नाही। इथं इतकं प्रसन्न वाटते आणि साक्षात गणपती बाप्पा इथे आहेत विराजमान, कारण की आम्हाला इथले खूप अनुभव आहे। नंतर देवाचं दर्शन घेतलं, देवीची ओटी भरली आणि निघालो डायरेक्ट आम्ही दिंडोरीसाठी। आम्ही लवकरच दिंडोरीमध्ये पोहोचलो, कारण 50 किलोमीटरच होतं। आम्हाला बिलकुल उशीर नाही लागायचा, नेहमी आम्ही इथं येतच राहायचो देवाच्या दर्शनाला। इथे आल्या आम्हाला आरती हातात लागली आणि आम्ही आरती करून स्वामी समर्थाची पुढे निघालो। एकदम आरामात स्वामी समर्थाचं दर्शन करून आम्ही निघालो नवशाच्या गणपतीसाठी। हा रोड आम्ही नवीन पहिल्यांदा पाहिला होता, त्याच्यामुळे हा आम्हाला खूप लांब वाटला। कसं तरी आम्ही 1.5 घंट्यांनी पोहोचलो नाशिकमध्ये आणि त्याच्यानंतर खूप भूक लागली होती, म्हणून थोडंसं काही पेट पूजा करून घेतली, दाबेली खाल्ली, दक्षिणी तर शेववर ताव मारला, पाणीपुरी खाल्ली आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो नवशाच्या गणपतीच्या दर्शनाला। थांबलो असतो तर आम्ही थोडंसं आरामशीर गेलो असतो, पण जायचं असल्यामुळे आम्हाला नवस फेडायचा होता नवशाच्या गणपतीचा। तेही मंदिर खूपच छान आहे। तर शेव खाऊन पोट भरलं नाही म्हणून इथं लॉलीपॉपला शेव लावून खाणं सुरू होतं। हे कामं फक्त लेकरच करू शकतात आणि मी याला थांबवत पण नव्हती, कारण की मला वाटलं तो शांतपणे मागं बसलेला आहे हेच खूप चांगलं आहे, कारण की त्याला घेऊ मला खूप जीवावर आली होती। त्याच्यानंतर आम्ही लवकरच नवशाच्या गणपतीला पोहोचलो। या ट्रॅफिकमुळे आणि खूप लांब रस्ता असल्यामुळे आम्हाला खूपच जीवावर आली होती। रात्रीचे 9:30-10 झाले होते। नाच दर्शन घेणं आमचं जरुरी होतं, कारण की दुसऱ्या दिवशी आम्हाला निघायचं होतं वाशिमसाठी आणि सामानही पाठवायचं होतं। मंदिरामध्ये गेल्यानंतर एकच दुकान होतं देवाच्या कृपेने, ते तरी होतं छान, कारण की आम्हाला घंटी वाहायची होती देवाला आणि एकच दुकान बाकी राहिलेलं होतं। ते जर बंद झालं असतं तर तेही नवस आमचा राहिला असता फेडायचा। त्याच्यानंतर घंटी घेतली, हार घेतलं, फुलं घेतले आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर देवाचा दरवाजा बंद होता, पण देव आम्हाला दिसले गणपती बाप्पा, आणि जे आम्ही नवस केला होता ते पूर्ण केला आणि छान असं दर्शन झालं आमचं। इथेही दक्ष मनसोक्त खेळायला लागला
आणि तुम्ही बघितलं नसेल हे मंदिर आणि नाशिकमध्ये कधी आले तर ह्या नवशाच्या गणपतीला नक्की या. इतकं छान मंदिर आहे हे. जिथे तिथं तुम्हाला नवस केलेले जे घंटी बांधतात ते दिसतील आणि खूप छान मंदिर आहे. खूप छान देव आहे आणि नवस जे बोलू ते पूर्ण होतेच असं म्हणतात तिथे. आणि मी जे बोलली होती तेही झालं होतं, म्हणून मी हे नवस फेडायला इथे आली होती. तुम्हीही नक्की दर्शनाला जा. खूप छान मंदिर आहे. दिवसाने आले की इथे नदीमध्ये बोटिंगसुद्धा चालते. निवांत असं दर्शन घेतलं, कारण की रात्री पोहोचलो होतो आणि रात्री बिलकुल गर्दी नव्हती. नाहीतर दिवसाने आल्यावर इथे गर्दी पण असते. आणि छान असं दर्शन झालं. लोक पण येत होते दर्शनाला. आणि गणपती बाप्पाला भेटून आम्ही निघालो घरच्यासाठी. तुम्ही पण नवशाच्या गणपतीला नक्की या आणि देवाचा अनुभव घ्या. आजचा व्लॉग मी इथेच संपवते. तोपर्यंत बाय.